त्यानंतर बऱ्याच ठिकाणी समाज एकत्र येत आहे आणि कुरुंदवाड मध्ये सुद्धा शाहीर मामा असतील किंवा मुमतेजी असतील यांनी एक विडा घेतला की आपण या ठिकाणी समाज एकत्र आणायचा आणि समाजाच्या परिवर्तनासाठी आपण काही मार्गदर्शन करायचं, समाजाला एकत्र घेऊन आपण चर्चा करायची, या विचाराने सर्वजण आपण एकत्र केला. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे आभार मानतो. बघायला गेलं सर तर मातंग समाज जो आहे तो पूर्वापार इतिहास असणारा समाज आहे. मातंग समाजानं गौतम बुद्धांबरोबर काम केलेलं आहे. मातंग समाजानं या देशावरती राज्य केलेलं आहे. प्रसन्नजीत म्हणून जे मातंग वंशाचे राजे होते त्या राजांनी या देशावरती राज्य केलेलं आहे. म्हणजे आपण काही किरकोळ माणसं नाही, आपण राजकर्ती जमातीतले राजाचे वंशज आहोत आपण. त्यानंतर जर बघितलं तर महात्मा फुलेंच्या ज्या चळवळी झाल्या, महात्मा फुलेंच्या चळवळीमध्ये जर सगळ्यात मोठं योगदान कुणाचं असेल तर ते आपल्या लहुजी बाबांचं आहे. ते मातंग समाजाचे होते. हा इतिहास आपण विसरून चालणार नाही, कारण त्यावेळी त्यांनी सांगितलेलं सावित्रीमाईंना, महात्मा फुलेंना हे जातीवादी लोक, हे शेंडीवाले हे महात्मा फुलेंना त्रास द्यायचे. सावित्रीमाईंच्या अंगावरती शेण आणि दगडबोटे मारायचे आणि महात्मा फुले लहुजी बाबांकडे गेले आणि त्यांनी म्हटलं की सगळा काही जो काही घडलेला प्रकार आहे तो त्यांना सांगितला की आमच्या बरोबर अशा पद्धतीचं काम आणि अशा पद्धतीच्या सगळा चुकीचा आमच्यावरती हल्ले होत आहेत. त्यांनी विचारलं लहुजी बाबांनी की तू काय करतोय म्हणून, तर मी समाज परिवर्तनाचं काम करतोय म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि जा म्हटले तुझ्या कामाला तू सुरुवात कर. आणि त्यांनी या शेंडीवाल्यांना आणि धर्मवाल्यांना सांगितलं की जर का महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीमाईंच्या केसाला जरी धक्का लागला तरी गाठ मागाशे म्हणून सांगणारा जर कोण होता तर ते लहुजी बाबा होते. ते मागाचे होते विसरून आपल्याला सांगणार नाही. या ठिकाणी सचिन भाऊ उपस्थित आहे. भाऊ फकीरा आपण ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतोय त्यांनी सुरतीचे ते नाणे तो मला वाटतं खेडसगावचा खजिना लुटून त्या ठिकाणी त्यांनी एकत्र केला, तो घेतला. आणि अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला होता त्यावेळी आणि त्यांनी ते सुरतीचे नाणे अण्णाभाऊंचा जन्म झालाय म्हणून त्या माऊलीच्या हातामध्ये एक पोरगं जन्माला आले म्हणून त्यांनी ठेवलं. सगळं गाव आणि सगळे लोक हे प्रस्थापित लोक सगळे कुणाला घाबरायचे तर फकीराला घाबरायचे. आणि ह्या सगळ्या व्यवस्थेला विरोध करणारा, बंड करून उठणारा आणि सगळ्यांना समाजामध्ये समान न्याय करणारा जर कोण होता तर तो फकीरा होता. आणि ते देखील मातंग समाजाचे होते. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आपण आपला इतिहास विसरत चालतो. मगाशी ज्या ठिकाणी सांगितलं की फक्त 1.5 दिवसाची शाळा, मला तर वाटतंय 1.5 दिवसाची शाळा वगैरे काही नसते. माणूस फक्त शाळेमध्ये जातो. आणि त्यावेळी अण्णाभाऊंना शाळेच्या बाहेर बसवलं म्हणून अण्णाभाऊंनी त्या शिक्षकाला विचारलं की बाबा मला तू बाहेर का बसवतोयस. त्यावेळी त्या शिक्षकांनी अण्णाभाऊंना काठी फेकून मारली. तीच काठी अण्णाभाऊंनी हातात घेतली आणि त्या शिक्षकाला मारली. या व्यवस्थेला बंड करणारा आणि या व्यवस्थेच्या विरोधात लिखाण करणारा दुसरा कोणी नव्हता तर ते अण्णाभाऊ साठे होते. आणि ते सुद्धा कोणाचे होते? मातंग समाजाचे होते. या सर्व गोष्टी आपण विसरून चालणार नाही. साठे साहेब इथपर्यंत आपण सदन होतो, इथपर्यंत आपण मुख्य प्रवाहामध्ये होतो, इथपर्यंत आपलं चालत होतं. पण त्याच्यानंतर मात्र आपली अधोगती होताना आपल्याला दिसत आहे. आपल्याला दिसत आहे की आपला समाज इकडं तिकडं सैराफेरा झालेला आहे. आणि या सैराफेरा झालेल्या समाजाला एकवटण्याचं काम ममतेशी आपण केलंय की समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे म्हणून. आणि आता हे परिवर्तन कशाच्या माध्यमातून होणार आहे सर? तर मी
तुम्हाला या ठिकाणी या मंचाच्या माध्यमातून सांगतोय, जर का आपल्यामध्ये जर पुन्हा परिवर्तन घडवायचं असेल आणि आपल्याला मेन स्ट्रीम मध्ये जर यायचं असेल तर त्याला एकच पर्याय, ते म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर. बाबासाहेबांच्या विचारांना आपण जर सोबत घेऊन बाबासाहेबांच्या विचारावरती जर आपण चाललो नाही तर 100% आपली अधोगती ह्याच्यापेक्षा भयानक पद्धतीने होणार आहे. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये सर्व मातंग समाजाने बाबासाहेबांच्या विचाराची कास धरली पाहिजे. या सर्व सिस्टीम मध्ये आपण दोन्ही समाज, बौद्ध समाज असेल आणि मातंग समाज असेल, त्यावेळी दोन्ही समाज एका लाईनला होता. पण बौद्ध समाजानं